मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, बाजारात सोयाबीनचा भाव आता वाढलेला आहे आणि आवक कमी असल्यामुळे भाव जवळजवळ कमीत कमी 6,800 मिळत आहे आणि ते जवळजवळ 8,000पर्यंत भाव जात आहे. म्हणून शेतकरी आनंदित आहे. तर आपल्याकडे जर सोयाबीन असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की सोयाबीनला सध्या रेट खूपच चांगला मिळत आहे. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पाहूया की कृषी बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी शेतमालाच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी असली तरी भाव मात्र कमालीचे त्याच्यात आहेत आणि गुरुवारी बाजारात समितीमध्ये सोयाबीनची एकूण 5,255 क्विंटल आवक झाली आणि आवक कमी असल्यामुळे घटल्यामुळे सोयाबीनच्या दराला चांगलीच उभारी मिळालेली आहे आणि बाजारात सोयाबीनला सरासरी 7,000 रुपये क्विंटल असा चांगला दर मिळाला. तर कमाल 7,711 रुपये आणि किमान 6,800 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला. आवक कमी आणि दर चांगला अशी स्थिती सध्या सोयाबीन बाजारातील पाहायला मिळत आहे. एकंदरीत सोयाबीन आणि धने या शेतमालाने गुरुवारी लातूरच्या बाजारात चांगलीच बाजी मारल्याचे दिसत आहे. शेतमालाची आवक नगण्य. सोयाबीनच्या तुलनेत इतर शेतमालांची बाजारातील आवक अत्यंत थंडावलेली दिसली आहे आणि यामध्ये गहू, गूळ, ज्वारी, हरभरा, तूर, मूग, उडीद, एरंडी, करडई, धने आणि चिंचुका या शेतमालाची आवक अगदी नगण्य म्हणजेच नाममात्र होती. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे धने कडक आणि चिंचुका घसरलेला आहे, तर यावेळच्या लिलावात धने या शेतमालाने दराचा नवा उच्चांक गाठला आहे. बाजारात सर्वाधिक 10,000 रुपये प्रति क्विंटल असा बंपर या धने या शेतमालाला मिळालेला आहे. तर दुसरीकडे चिंचुक्या या शेतमालाला मात्र बाजारात सर्वात कमी मागणी राहिली. चिंचुक्याला अवघा 27 रुपये प्रति क्विंटल असा सर्वात कमी दर मिळालेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की सोयाबीनचा दर सध्या 7,000 रुपये ॲव्हरेज प्रति क्विंटल मिळत आहे. तर आता इथून जूनमध्ये किंवा जुलैमध्ये अजून भाव वाढू शकतो, कारण की आवक कमी असल्यामुळे भाव नक्कीच वाढणार. तर अशी ही अपडेट आहे शेतमालाबद्दलची. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.